बघा, टू व्हीलर, फोर व्हीलर गाडी कर्जावर घेतली की बँक त्या वाहनावर एक कायदेशीर हक्क ठेवते. गाडी तुमच्याच नावावर असते, तुम्हीच वापरता, पण जोपर्यंत कर्ज पूर्ण फेडलेलं नसतं तोपर्यंत बँकेचा त्या वाहनावर हक्क राहतो. यालाच हायपोथिकेशन म्हणतात. हा हक्क फक्त बँक आणि तुमच्यात मर्यादित राहत नाही. 1988च्या मोटार वाहन कायदा कलम 51 नुसार आरटीओ हा हक्क थेट आरसी मध्ये नोंदवतो. यामुळे आरसी वर बँकेचं नाव दिसतं. एकदा आरसी वर हायपोथिकेशन नोंद झाली की बँकेची एनओसी घेतल्याशिवाय तुम्ही गाडी विकू शकत नाही, ओनरशिप ट्रान्सफर करू शकत नाही किंवा दुसऱ्या राज्यातील आरटीओ मध्ये नोंदही करू शकत नाही. आता महत्वाचा मुद्दा म्हणजे कर्ज फेडल्यानंतर हायपोथिकेशन आपोआप काढले जात नाही. यासाठी बँकेकडून नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि फॉर्म 35 घ्यावा लागतो. फॉर्म 35 हा कायद्याने आवश्यक असलेला फॉर्म आहे. यावर तुमची आणि बँकेची सही शिक्का असतो. यानंतर परिवहन.gov.in यावर हायपोथिकेशन टर्मिनेशन साठी ऑनलाईन अर्ज भरून फी भरावी लागते. अर्ज झाल्यावर जुनी आरसी, फॉर्म 35, बँकेचा एनओसी, इन्शुरन्स आणि फीची पावती आरटीओ मध्ये फिजिकली जाऊन सबमिट करावी लागते. आरटीओने डॉक्युमेंट्स चेक केल्यानंतर हायपोथिकेशन काढून नवीन आरसी जारी केला जातो आणि तुम्हाला तो पोस्टाद्वारे मिळतो.